हॅलो नमस्कार, मी शीतल. माझ्या व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कशा आहात सर्वजण? तर मस्तच चाल. तर आज आहे दीप अमावस्या आणि फ्रेंडशिप डे. तर सर्वांना खूप खूप शुभेच्छा. अ, तर आता मी तर पूजा वगैरे केलेलं नाही आहे, कारण आज संडे आहे, त्याच्यामुळे थोडंसं लेट लेट होतं सगळं. आणि आता सध्या मुलं गेलेले आहेत क्लासला, तर त्यांना म्युझिकचं क्लास वगैरे लावलेलं आहे, म्हणजे पेटी आणि तबल्याचा. तर ते दोघं गेलेले आहेत बाहेर. तर हे आता येतील त्यांना घेऊन, कारण सुट्ट्या असल्यामुळे ह्यांचं कामही सोडायचं आणि आणायचं. तर असं आहे. आणि थोडं म्हणजे संध्याकाळी मी सगळ्या दिव्यांची वगैरे पूजा करणार आहे, कारण ते स्वच्छ धुवून पुसून आणि नंतर त्याची पूजा करणार आहे. तर कशी करणार आहे म्हणजे कसं, तर तुम्हाला मी दाखवेलच. तर चला. आणि आता दुपार झालेली आहे आणि जेवण वगैरे पण सगळ्या म्हणजे ह्यांचं जेवण वगैरे झालेलं आहे. तर मुलं आल्यानंतर मुलांचं जेवण वगैरे बाकी आहे, कारण त्यांचं दुपारी क्लास सुटणार होता, सकाळ ते दुपारपर्यंत होता. त्याच्यामुळे ते येतीलच आता. नंतर मग त्यांचं जेवण आणि बाकीचं आवरून मग पूजा वगैरे करणार आहे. तर मी म्हणजे 5 वाजता वगैरे पूजा आज बाहेर खूप म्हणजे खूप पाऊस चालू आहे आज दिवसभर. आणि पुण्यात कसं पाऊस अजिबात उघडं नाही, खूप दिवसापासून पाऊस चालू आहे. तर तो म्हणजे खूप वाढला आहे आता पण. आणि आज तर जास्तच आहे, कारण की इथे खूप पाणी पाणी झाले. तुम्हाला मी दाखवते, तर तुम्हाला इथे दिसत असेल. आणि इथे बघा, इथे हा ओढा आहे. तर त्या ओढ्याला पाणी आले. गेल्या वर्षी काही एवढं पाणी वगैरे नव्हतं, पण खूप पाणी आलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल. हे बघा, मी झूम करून दाखवते तुम्हाला. तर हे असं पाणी आलेलं आहे. तर खूप म्हणजे असं शेतात वगैरे पाणी बघा कसं झालं आहे, कारण एवढा पाऊस चालू आहे आणि सगळीकडे असं. आणि तुम्हाला दिसत असेल तर थोडंसं नीट बघितल्यावर कळेल, तिकडं आहे नदी. तर हे बघा, इथं ही नदी आहे. तर तिथं खूप पाणी आलेलं आहे नदीला वगैरे. आणि इकडे हे आणि थोडंसं काम चालू आहे. तर इकडे पण बिल्डिंगचं थोडं काम चालू आहे. आणि हे असं खूप पाऊस पडला आहे. रोजच खूप पाऊस चालू असल्यामुळे कपडे पण वाळत नाहीत, कारण की मशीनमध्ये धुतले तरी कपडे काही वाळत वगैरे नाही आहेत. तर असं मी तुम्हाला दाखवलं, रोज खूप पाऊस चालू आहे. आणि आता मुलं जेवत आहेत, ट्युशनवरून आले. तर मला घासायची होती तांब्या पितळेची भांडी, त्याच्यामुळे मी इथं एक लिक्विड तयार करत आहे. तर तुम्हाला दिसेल, एका बाउलमध्ये मी पाणी घेतलेलं आहे, मला जेवढं पाहिजे तेवढं. आणि त्याच्यामध्ये 2-3 चमचे मीठ टाकून घेणार आहे. आणि मीठ टाकल्यानंतर त्याच्यामध्ये मी जे लिंबू सत्व आहे ते आणलं होतं, म्हणजे आणलेलं म्हणजे माझ्याकडं अगोदरचं होतं, आणि ते टाकून घेतलं. तर हे बघा, असं असतं ते, छोटे छोटे गोल गोल गोळे असतात ते. आणि मग नंतर मग मी ते पण टाकून बघितलं. आणि नंतर ते पूर्ण विरघळून घ्यायचं आहे चमच्याने. आणि नंतर मग ते भांडे वगैरे धुवायचे आहेत. तर हे खूप दिवसापासून मला करायचंच होतं, तर आज ते करून बघावंच म्हणलं, कारण की जे तांब्या पितळेची जे दिवे वगैरे सगळं आहे, ते मी सगळं धुवून वगैरे स्वच्छ ठेवलेलंच होतं अगोदर. मग नंतर मी म्हणलं फक्त मला चमकवायचे होते, कारण की ते काळे पडतात, म्हणजे काळे म्हणजे लालसर होतात, त्याच्यामुळे मग ते डाग निघावं म्हणून. तर हे जे पाणी आहे फक्त चमकवण्यासाठी चांगलं आहे, पण चिकट डाग वगैरे ह्याने निघत नाही आहेत. फक्त ते जे दिवे वगैरे आहेत लालसर झालेले फक्त चमकतात. पण बरं आहे, कारण की कधी कधी उपयोगी पडतात, कारण की जे घंगाळं वगैरे असतं ते पण माझं खूप छान निघलं. म्हणजे मी धुवून ठेवलेलं होतं, ते खूप लाल झालं होतं त्याच्यामुळे. तर असं ही जे लिक्विड केलेलं आहे ते पण खूप छान वाटलं मला. तर हे जे आपण पाणी केलेलं होतं त्याच्यामध्ये धुतल्यानंतर दुसऱ्या स्वच्छ पाण्याने धुवून नंतर ते थोडंसं स्वच्छ कापडाने पुसून वगैरे मग ते वापरायचं आहे, नाहीतर त्याच्यावर लाल डाग पडू शकतात. तर मी सगळी भांडे असं स्वच्छ परत धुवून एकीकडे ठेवून दिली. आणि नंतर मग दिवे वगैरे सगळे स्वच्छ जे कापड कॉटन किंवा नॅपकिनने पुसून स्वच्छ, आणि नंतर मग ते हे क्लीन केले. तर हे जे तांब्याचं ताट आहे तुम्ही बघू शकता किती लाल झालेलं होतं, पण ते नुसतं पाणी टाकलं की पूर्ण म्हणजे असं चमकत होतं. तर असं त्या पाण्याचा उपयोग होतो, पण चिकट डाग फक्त निघत नव्हते, त्याच्यामुळे मला थोडंसं घासणीने घासावं लागलं.
तर जे उलटी साईड आहे ते मला घासणीने थोडंसं म्हणजे हे क्लीन करावं लागलं, कारण की ते थोडंसं निघत नव्हतं त्याच्यामुळे. तर तुम्ही इथे पूर्ण कंटिन्यू व्हिडिओ बघितला तर तुम्हाला सगळं समजेल की मी जे घंगाळं वगैरे धुतलेलं ते पण किती छान निघलं ते. आणि पुढचा पण व्हिडिओ कसा आहे, कसा गेला दिवस आणि दीपपूजा वगैरे कशी केली ते सगळं तुम्हाला बघायला भेटेल. तर पूर्ण व्हिडिओ बघा. तरी ते सगळ्यात जास्त लाल झालेलं होतं, तर हे माझं घंगाळं तर ते खूप छान निघलं. त्याच्यामुळे मला खूप भारी वाटलं, कारण की हे खूप असं चमकायला लागलं होतं. आणि इथे मला मी धुवून जे ठेवलेलं होतं सगळी दिवे वगैरे भांडे, तर श्रेयाने मला हेल्प केली होती. तर तिला मी सांगितलं होतं नॅपकिननी म्हणजे असं स्वच्छ पूस, तर तिने पुसून ठेवले होते. तर ते कसे चमकत होते भांडे. तर इथे नंतर मी ते झाल्यानंतर रांगोळी काढायला घेतलं दरवाजात. तर सकाळी राहून गेलं होतं, कारण उशीर झाला होता, त्याच्यामुळे संध्याकाळी सगळं करावं असं म्हणलं. आणि मग दिवस मावळताना मी रांगोळी वगैरे काढून घेतली आणि नंतर दिवे पण लावायचे होते. तर अशी माझी फायनल रांगोळी झालेली आहे. आणि नंतर मग तरी ते मी चहा ठेवला होता ह्यांच्यासाठी, कारण दिवस मावळलेला होता आणि चहा तर आमच्यात लागतोच. तर चहा ठेवला आणि नंतर सगळे दिवे मी जे आहेत ते जोडून घेत होते, समई वगैरे सगळे, कारण ते सुट्टे सुट्टे भाग करून धुतलेले होते त्यामुळे. आणि नंतर सगळे जॉईन करून घेतले आणि नंतर मी देवापाशी तिथे दिवे पूजा करून घेत होते. तर इथे मी सगळ्या ह्याच्यामध्ये जे आहे वात लावत होते. तर सगळ्या वाती लावून झाल्या आणि तेल पण टाकून झालं आणि नंतर मग मी दिवे लावणार होते, म्हणजे पूजा करणार होते. तर इथे बघा असं मी सगळे दिवे लावत होते, पण आमच्या इथे खूप हवा येते, तर सगळं बंद करावं लागलं. आणि नंतर मग त्याच्यामुळे बंद केल्यानंतर मग दिवे लागले. तर कारण की तिकडून खूप हवा येत होती. जे मंदिरात दिवा असतो त्याला मी काचेचा आणलेला आहे, म्हणजे त्याच्यामुळे तो दिवा वगैरे विझत नाही, कारण सगळं पुढं रिकामं असल्यामुळे खूप हवा येते. आणि नंतर फायनली सगळे दिवे लावून घेतले आणि नंतर थोडा वेळ जोपर्यंत ते दिवे आहेत तोपर्यंत शक्यतो मी दरवाजे बंदच ठेवले, कारण की खूप हवा येते आणि मग ते विझले जातात. तर आपण एवढं पूजा वगैरे करतो आणि ते दिवे विझल्यानंतर खूप म्हणजे कसं तरी वाटतं त्याच्यामुळे. आणि नंतर मग माझी इथे पूजा चालू होते. तर मुलांना म्हणजे आदर्श व्हिडिओ काढत होता, त्याच्यामुळे तो खूप कॅमेरा हलवत होता आणि त्याला नको म्हटलं तरी तो काढतच होता, कारण त्याला काढायचं होतं. आणि ते माझे जे दिवे आहेत ते लावून झाले. नंतर मी त्याला फुलं वगैरे वाहिली. तर अशा पद्धतीने मी जी आहे ती पूजा करते, तर तीच तुम्हाला मी दाखवली आहे. तर सगळे दिवे लावून घेतले आणि नंतर मग हळदी कुंकू वगैरे लावून त्यांची पूजा केली. तर असं जे आहे आज खूप म्हणजे दिव्यांना स्वच्छ घासून पुसून जो मान दिला जातो, म्हणजे त्यांची पूजा केली जाते, ते खूप छान वाटतं. आणि जेव्हा सगळे आपण दिवे एकत्र लावतो तेव्हा खूपच प्रसन्न वाटत होतं घरात. मला तर खूप छान वाटत होतं आणि बाकीचे पण मुलं आणि सगळे म्हणत होते खूप छान वाटते. फक्त की ते तिथे दिवे लावल्यामुळे थोडंसं ये जा करताना मुलांना सांगावं लागत होतं, पण ते तसे हुशारच आहेत, तसे काही एवढं दंगामस्ती करत नाही आहेत. तर असं फायनल लुक आहे. दरवाजामध्ये पण 2 दिवे लावले होते आणि नंतर मग मंदिरापुढे इथे मी अशी पूजा केली होती. तर मला पण खूप छान वाटत होतं. आणि नंतर मग आम्ही पूजा वगैरे झाल्यानंतर थोडंसं मार्केटमध्ये जायचं होतं, तर किराणा थोडासा घ्यायचा होता. तर मी चालले होते थोडंसं आवरून मार्केटमध्ये. तर साडी तर तीच होती जी घातलेली मी ती सकाळी. आणि नंतर आम्ही चाललो, तर दोघांना घरीच ठेवून चाललो होतो, जवळच होतं आणि तसे ते मोठे झाल्यामुळं घरी राहतात, असं भीतीचं काही कारण नसतं. आणि मग आदर्श खेळत होता बाहेर आणि श्रेया पण बसली. नंतर आम्ही थोडासा पाऊस उघडला होता त्याच्यामुळे बाहेर पडलो. वाटत नव्हतं की पाऊस उघडेल, कारण की खूप जोरात दिवसभर पाऊस येत होता
आणि मग इथे पाऊस वगैरे उघडला आणि मस्त झालं होतं वातावरण आणि खूप छान पण वाटत होतं. तर आम्ही दोघंच निघालो होतो आणि नंतर मग किराणा वगैरे लिस्ट वगैरे दिली त्यांना आणि ते घरपोच करतात, त्याच्यामुळे गर्दी होती. मग ते म्हणले घरी आणून देतो. मग नंतर पाऊस बघा पडल्यामुळे खूप ओलं ओलं आणि सगळ्या रस्त्याने पाणीच होतं, थोडेसे खड्डे पण आहेत त्या रस्त्याला. मग नंतर किराणा वगैरे सगळं झाल्यानंतर आम्ही निघालो. घरी आल्यानंतर मुलांचं वेगळंच होतं, ते जे फ्रेंडशिप बँड असतात ते आणले होते आणि आदर्शचं चालू होतं हे का आणलं नाही ते का आणलं नाही. तर खूप पाऊस असल्यामुळे आम्ही दिवसभर बाहेर गेलोच नाही. मग नंतर हे आणल्यानंतर मुलांना पण बाहेर जाता आलं नाही, तर त्यांनी मला आणि ह्यांना फ्रेंडशिप बँड बांधलं. तर फ्रेंड्स आहे म्हणून. आणि आदर्श बघा बांधत होता पण त्याला गाठ मारता येत नव्हती. तो म्हणत होता की मला येत नाही आहे. मी म्हटलं शिकून घे. तर छान वाटत होतं मुलांनी पण असं म्हणजे हे केल्यावर. आणि नंतर आमचा असाच दिवस गेला. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.